सध्या शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. काही दिवसातच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीत व्यस्त झालेत. पण त्याला अडथळा ठरत आहे डिझेलचा तुटवडा. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर उपलब्ध असल्यामुळे शेतीची सर्वच कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने होत आहेत. पण डिझेलच उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीची कामे कशी करायची, पेरणी कशी करायची असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे परभणीच्या सोनपेठ येथे शेतकऱ्यांनी चक्क आंदोलन केले. शेतकऱ्यांना प्रति ट्रॅक्टर आठवड्याला 600 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही संकट आलेलं आहे ते न भूतो न भविष्य संकट आलेलं आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे डिझेल आणि पेट्रोल त्या संदर्भामध्ये जी काही टंचाई निर्माण झालेली आहे, ही टंचाई युद्धामुळं टंचाई निर्माण झाली नाही, तर ही टंचाई जाणीवपूर्वक या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आज मला सांगा, आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे, जे की इराण आपला नैसर्गिक मित्र असताना इराण या ठिकाणी भारताला स्वस्त दरात इंधन पुरवित आहे. तो तरी पण इराणकडून इंधन आपला देश घेत नाही. आणि या ठिकाणी जे काही अमेरिका सरकार राष्ट्राध्यक्ष भारत हा नर्क म्हणत आहे. भारताचं, मोदींचं राजकारण मी एका मिनिटात संपवू शकतो असं या ठिकाणी दबाव, म्हणजे कुठंतरी हे पाणी मुरायलेलं आहे. कारण कोणीतरी या ठिकाणी या देशाला ब्लॅकमेल करीत आहे. आणि या देशामध्ये 4 गुजराती, 2 गुजराती देश विकत आहेत आणि 2 गुजराती देश खरेदी करीत आहेत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. युद्ध हे आता 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू झालेलं आहे. आणि ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या दिवशी या देशाचे प्रधानमंत्री इस्रायलच्या प्रधानमंत्र्याला भेटतात आणि इस्रायलला या ठिकाणी फादरलँड म्हणतात. हे म्हणजे न पटणारे विचार आहेत. कारण भारत हा सहिष्णुवादी देश आहे. या देशाला खूप मोठी परंपरा आहे. 4 ते 5 हजार वर्षापासून या देशाची संस्कृती, परंपरा आज जगाच्या पाठीवर खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने आहे. आणि जगाच्या पाठीवर भारताला एक वेगळ्या पद्धतीने बघण्यात येतं. परंतु 2014च्या नंतर या देशामध्ये जे काही वातावरण तयार झालेलं आहे, ते वातावरणामुळं आज संपूर्ण देशातील जनतेला त्याचे या ठिकाणी हाल सोसावे लागत आहेत. डिझेलची टंचाई असू द्या, पेट्रोलची टंचाई असू द्या, महागाई असू द्या, खताची टंचाई असू द्या, हे सर्व हे अपयश हे मोदी सरकारचं अपयश आहे. आणि या मोदी सरकारच्या अपयशामुळं आज या ठिकाणी कुठेतरी युद्धाची परिस्थिती पुढे करून या देशातील जनतेला या ठिकाणी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम चालू आहे. या देशातील शेतकऱ्याला निश्चितच देशोधडीला लावण्याचं काम करत आहेत. कारण या देशामध्ये ज्यावेळेस 3 कृषी काळे कायदे आले, दिल्लीच्या सीमेवर 1 वर्ष आंदोलन चाललं आणि 700 शेतकरी शहीद झाले, तर त्या ठिकाणी हा छुपा अजेंडा या ठिकाणी या माध्यमातून हे केंद्र सरकार राबवित आहे. आपल्याला वाटते अगोदर बैलजोड्या होत्या, जनावरे होते, शेणखत होतं किंवा शेतीच्या कामासाठी बैल उपलब्ध होते. आता या ट्रॅक्टरमुळे हे सर्व नष्ट झालं. नाही, या ठिकाणी भारत हा आधुनिकतेला, म्हणजे आधुनिकता, आणि या ठिकाणी जे काही 21व्या शतकामध्ये जगाची स्पर्धा करायची असेल त्या ठिकाणी जे काही यांत्रिकरण करायचं, ते यांत्रिकरणाबाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी देशातील शेतकऱ्याला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टर हे ज्या कृषी अर्थव्यवस्थेशी निगडीत वाहन आहे, त्या ट्रॅक्टरला या ठिकाणी डिझेल भेटत नाही. ट्रॅक्टर आज पेट्रोलच्या बाबतीमध्ये जर विचार केला, डिझेलच्या बाबतीमध्ये जर विचार केला, जे काही विमान आहेत, या विमानाला तुम्ही टॅक्स फ्री इंधन पुरविता आणि ट्रॅक्टरला या ठिकाणी तुम्ही टॅक्स लावता. ट्रॅक्टर हे काही राष्ट्रीय महामार्गावर फिरत नाही किंवा त्या ठिकाणी रस्त्यावर फिरत नाही. ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या, शेतीच्या संदर्भामध्ये काम करणार वाहन आहे. आणि त्या वाहनाला या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की हप्त्यामध्ये 600 लिटरचा कोटा द्यावा आणि ट्रॅक्टरवाल्याला आधी या ठिकाणी प्राधान्य द्यावं. आणि ट्रॅक्टर हे कृषीच्या निगडीत वाहन असल्यामुळं आणि आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं सर्वप्रथम या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी शासनानं पुढाकार घेऊन ट्रॅक्टरला इंधन उपलब्ध करून द्यावं. आता जून महिना आता येऊन ठेपलेला आहे. हे कालपासूनच अगदी पूर्व मोसमी वारे आपल्या दिशेने वाहू लागले आहेत. लवकरात लवकर यावर्षी 5-6 तारखेला या ठिकाणी म्हणजे मोसमी वारे पाऊस येणार आहे. म्हणजे आता पेरणीचा सीझन नेमका येऊन ठेपलेला असताना आज रोजी या ठिकाणी देशामध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. आणि ही डिझेलची टंचाई नेमकी शेतीच्या कामाच्या दरम्यान
निर्माण झालेली असल्यामुळं शेतकऱ्यावर फार मोठं संकट या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. तर हे जे कारण आहे ते केवळ हे जागतिक युद्धाचा परिणाम नसून आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा आपल्या देशाची विदेशी नीती असेल, या विदेशी नीतीचं हे फेल्युअर आहे असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. नेमकं का झालं असावं, म्हणजे सरकार का लक्ष देत नाही? आता आपण पाहतोय की इराण असेल किंवा रशिया असेल, हे दोन्ही देश आपल्याला स्वस्तामध्ये या ठिकाणी तेल पुरवठा करायला तयार आहेत, पण भारताला अमेरिका परवानगी देत नाही. आमचं म्हणणं आहे की भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरज काय आहे? भारतानं काय अमेरिकेची गुलामगिरी पत्करली आहे का? अमेरिकेचा दबाव झुगारून या देशाच्या हितासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी, या देशाच्या सरकारने काम करावं असं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. कुठेतरी मग पंतप्रधान फेल झाले असं वाटतं. 100% देशाची विदेश नीती या ठिकाणी फेल झाल्यामुळेच एवढं मोठं या ठिकाणी डिझेलचं पेट्रोलचं संकट येऊन ठेपलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्या परिसरातून फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पुण्याला, मुंबईला लोक कामाला जातात. आज रोजी त्यांच्या गॅस नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणजे हे संकट केवळ डिझेल पुरतं मर्यादित नसून गॅसचं सुद्धा संकट आहे आणि यामुळे आता खताची सुद्धा मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झालेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये खत उपलब्ध नाही. आज रोजी मार्केटमध्ये DAPचं एक पोतं किंवा या ठिकाणी आपल्याला युरियाचं जर एक पोतं घ्यायचं म्हणलं तर या ठिकाणी मिळत नाहीये. आता हे जे मोठं संकट आहे, यशातले 145 कोटी लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेवरचं हे मोठं संकट आहे.